पोकळ भाषणांनी पोट भरत नाही, विकासासाठी कृती हवी. डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा आमदार अमित देशमुखांवर हल्लाबोल. लातूरकरांची स्वप्न खूप मोठी आहेत. शहरामध्ये समस्यांचा डोंगर उभे आहेत. अशा स्थितीमध्ये पोकळ भाषणे करून चालत नाही, तर विकासासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक असते, असा हल्लाबोल लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्यावर नाव न घेता भाजपच्या महायुतीच्या लातूर शहर मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी केला. शहरातील चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर बोलत होत्या. या कार्यक्रमास भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, भीमाशंकर देवणीकर, संस्थेचे विश्वस्त विजयकुमार मठपती, बालाजी शेळके, संचालक हालकुडे अप्पा, अनुप देवणीकर, संजय गिर, मीनाताई गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की साहेबांची स्वप्ने साकार करू, असे लातूरचे आमदार नेहमीच आपल्या भाषणामध्ये म्हणतात. साहेबांची तर होतीच, पण लातूरकरांचीही असंख्य स्वप्न होती. ही स्वप्न केव्हा साकार करणार? पोकळ भाषणे करून चालत नाही, त्यासाठी प्रत्यक्षात कृतीही करावी लागते. ही कृती झाल्याचे आजपर्यंत तरी दिसत नाही, असेही अर्चनाताई पाटील म्हणाल्या. विद्यार्थी आता मतदार झाले आहेत. या नवमतदारांनी लोकशाही समृद्ध करण्यासाठी मतदान करावे, भाजपला साथ द्यावी, असे आवाहनही डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी विद्यार्थ्यांची मनेही जिंकली. यावेळी बोलताना अजित पाटील कव्हेकर यांनी अर्चनाताई पाटील अनेक दिवसापासून समाजकारणात सक्रिय आहेत. लातूरसाठी त्या नव्या नाहीत, असे सांगितले. लातूरचे युवराज घोषणा करतात, पण त्या प्रत्यक्षात उतरत नाहीत. उजनीच्या पाण्याचेही असे झाले. ते धाराशिवपर्यंत आले, पण लातूरला पोहोचू शकले नाही. आपले आमदार त्यासाठी कमी पडल्याचे अजित पाटील म्हणाले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.